जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 13 फेब्रुवारी इसवी सन 1567. इसवी सन 1567 मध्ये अकबराने चितोडवर आक्रमण करून चितोडला मुघली फौजांचा वेढा दिला. मेवाडच्या सर्व सामंतांच्या सल्ल्याने महाराणा उदयसिंह यांना चितोड सोडून अरवली पर्वताच्या दऱ्याखोऱ्यात व जंगलात आश्रयात जावे लागले. 13 फेब्रुवारी 1567 रोजी अकबर व मेवाडी सैन्य यांच्यात घनघोर युद्ध झाले. त्यात मेवाडचा पराभव झाला. तसेच राजपूत स्त्रियांनी जोहर करून आपल्या प्राणांची आहुती दिली. महाराणा उदयसिंह यांनी कुंभलगडावर आपली राजधानी स्थापन केली, परंतु मोगली आक्रमणाचा धोका ओळखून त्यांनी आपली राजधानी गोगुंदा येथे प्रस्थापित केली. 13 फेब्रुवारी इसवी सन 1658. महाराजांचे वाकनिसांना समर्थांना मदत पाठवण्यासाठी पत्र. भास्कर गोसावी हे गुरुमवतपरायण मोक्षश्रिया विराजित दिवाकर गोसावी श्रींचे उत्साह होऊन 50 भिक्षेस मिळाले. ते भानजी गोसावी बरोबर पाठविले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे भिक्षेस गेले. त्यांनी विचारले, तुम्ही कुठून व कोठे असतात? त्यावरून आम्ही बोललो की आम्ही रामदासी श्री समर्थांचे शिष्य आहोत. मग ते बोलले की कोठे राहतात व मूळ गाव कोणते? त्यावरून आम्ही सांगितले की गंगातीरी जांबचे राहणे. चाफळास मठ करून श्री देवाची स्थापना करून महोत्सव चालू करून आम्हा सर्वांस आज्ञा की तुम्ही भिक्षा करून उत्साह करीत जावा. सांगितल्यावर असे बोलताच महाराजांनी दत्ताजीपंत वाकणीस यास प्रतिवर्षी श्री उत्साहास 200 होऊन देत जाणे म्हणून पत्र पाठविले. 13 फेब्रुवारी इसवी सन 1660. राजापूर वखारीचा प्रमुख इंग्रज अधिकारी हेनरी रेविंग्टन याने 13 फेब्रुवारी 1660 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवले आहे. त्यात तो पत्राच्या सुरुवातीला महाराजांना उद्देशून लिहितो, शिवाजी हिंदू सेनाधिपती. म्हणजेच त्या काळी इंग्रजांची हीच धारणा होती की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे अधिपती आहेत. 13 फेब्रुवारी इसवी सन 1660. छत्रपती शिवाजी महाराजांचा सरदार दारोजी याने राजापूर येथे अफजल खानाच्या गलबती राजकारणाच्या निमित्ताने इंग्रजांकडून जंजिऱ्यांविरुद्ध लढाईसाठी मदत मागितली. या मदतीच्या मोबदल्यात त्याने इंग्रजांचा माणूस गिफर्ड व त्याचा माल सोडून दिला. 13 फेब्रुवारी इसवी सन 1684. फाल्गुन शुद्ध अष्टमी शके 1605 रुधिरोद्रारी संवत्सर वार बुधवार. शहजादा आजम व बेदार बख्त बहादुराकडे रवाना झाले. बहादूरगडावर संघर्ष जारी होता. बहादूरगडावर तळ ठोकून बसलेला ख्वाजा याकूब सरबुल खानाच्या मदतीसाठी औरंगजेबाने शहाजादा आजम व त्याचा पुत्र शहाजादा बेदार बख्त यांना आपल्या फरमानासह मोठी मोगली कुमक व खजाना घेऊन बहादूरगडाच्या दिशेने रवाना केले. 13 फेब्रुवारी इसवी सन 1712. कान्होजी आणि इंग्रजांत तह. कान्होजींनी आपल्या कारकिर्दीत ब्रिटिश आणि पोर्तुगीज जहाजांवर अनेक हल्ले चढवून त्यांना हवालदिल केले. 4 नोव्हेंबर 1712 रोजी कान्होजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम एस्लाबी यांचे खासगी जहाज अल्जेरियन पकडले. त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारमधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राउन लढाईत मारला गेला. त्याच्या पत्नीला युद्धबंदी करण्यात आले. 13 फेब्रुवारी 1712 मध्ये कान्होजी आणि इंग्रजांत तह होऊन 3,000 रुपयांच्या खंडणीच्या मोबदल्यात ते जहाज आणि स्त्री इंग्रजांना परत करण्यात आली. या तहान्वये ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांना त्रास न देण्याचे कान्होजींनी मान्य केले. या प्रकारे विल्यम कमालीचा त्रस्त झाला आणि ऑक्टोबर 1715 मध्ये आपल्या मायदेशी इंग्लंडला परत गेला. 13 फेब्रुवारी इसवी सन 1722. निजामाला दिल्ली दरबारात वजीर नेमण्यात आले. या कालावधीत श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी बागलाण, खानदेश, नाशिक, गोंडवन, वऱ्हाड आणि माळवा येथे 3 स्वाऱ्या करून चौथाई व सरदेशमुखीच्या वसुलासाठी गुजरातेत पिलाजी गायकवाड, कंठाजी कदम, माळव्यात उदाजी पवार यांची नियुक्ती केली. उदाजी पवार यांनी माळव्यात धार येथे मराठी ठाणे निर्माण केले. 13 फेब्रुवारी इसवी सन 1747. गोव्याच्या विजरेईने जुआव द साऊथ फेर्रास यास लिहिलेल्या पत्रात असे लिहिले आहे, जर इंग्रज व डच व आम्ही एकत्र झालो तर तुळाजी आंग्रे व त्याच्या बंदरात किंवा इतर ठिकाणी हल्ला करू, कारण तो इतका उद्धट झाला आहे की त्याच्या पुढे कन्याकुमारीपर्यंत कोणीच उभे राहत नाही.
तुम्ही हा विषय गुप्त रीतीने मुंबई बेटाच्या जनरलच्या कानी घाला. तो ह्या बाबतीत हालचाल करण्यास तयार असला तर यंदाच्या पावसाळ्यात आम्ही पुढील बेट ठरवू, म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीला सर्व तयारी होईल. सर्वत्र आपल्या कर्तृत्वाचा डंका असणाऱ्या आंग्रे घराण्याला शह देण्यासाठी पेशव्यांनी इंग्रजांशी हातमिळवणी करून या देशावर खरी नामुष्की ओढवली. प्लासीच्या लढाईत हिंदुस्थानचे भवितव्य ठरले असे म्हणतात, परंतु वस्तुतः ते इसवी सन 1756 साली की जेव्हा आंग्र्यांचा दारुण पराभव करण्यात आला तेव्हाच ठरून गेले. 13 फेब्रुवारी इसवी सन 1788 गोव्याच्या राज्य सचिवाने पुणे दरबारातील आपला वकील नारायण शेणवी यास लिहिलेल्या पत्राची नोंद. आमच्या आरमाराची आणि कोल्हापूरच्या आरमाराची रेडी येथे गाठ पडून कोल्हापूरच्या आरमाराचा धुव्वा उडाला. कोल्हापूरचे सैन्य भोसलेंच्या राजधानीवर हल्ला करण्याच्या बेतात होते. त्याने आता कुडाळपर्यंत माघार घेतली आहे. सावंतांनी आम्हाला पेडणे प्रांताचा उर्वरित भाग देण्याचे कबूल केले आहे. तसेच डिचोली, साखळी व हाळेदोन या तिन्ही प्रांतावरील हक्क त्यांनी प्रस्तुतच्या करारान्वये सोडून द्यायचे आहेत. 13 फेब्रुवारी इसवी सन 1856. 1854 मध्ये डलहौसीने लखनौ येथे रेसिडेंटाच्या जागी जनरल ऑन्ड्रामाची नेमणूक केली. याने त्या प्रांतात फिरून तेथील कच्ची हकीकत डलहौसीला कळवली. अयोध्येचे राज्य इंग्रज सरकारने एकदम आपल्या ताब्यात घ्यावे अशीही त्याने डलहौसीला शिफारस केली. तीचवर कौन्सिलदारांचे अभिप्राय होऊन हे प्रकरण डलहौसी पुढे आले. त्यावर आपले मत लिहून डलहौसीने ते प्रकरण विलायतेस पाठवले. विलायतेहून राज्य खालसा करण्याचा हुकूम आल्यानंतर ओंड्रागच्या हाताखाली फौज पाठवून ते राज्य डलहौसीने खालसा केले. ते दिनांक 13 फेब्रुवारी 1856 ला व अयोध्येच्या नवाबास सालीना 12 लाखांची नेमणूक करून कलकत्त्यास पाठवले. अयोध्या प्रकरणाचा निकाल लावणे हेच डलहौसीचे हिंदुस्थानातील शेवटचे कृत्य होय. 13 फेब्रुवारी इसवी सन 1896 वासुदेव सीताराम बेंद्रे यांचा जन्म पेन, रायगड येथे झाला. छत्रपती संभाजी राजांचे साधार, वास्तववादी, ऐतिहासिक चरित्र लिहिणारे प्रसिद्ध इतिहासकार वासी बेंद्रे यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1896 रोजी मुंबई येथे झाला. शिवशाहीच्या इतिहासाचा प्रास्ताविक खंड अतिशय गाजला. छत्रपती संभाजी महाराजांविषयी तत्कालीन समाजात असणाऱ्या गैरसमजुतींना धक्का देणाऱ्या त्यांच्या छत्रपती संभाजी महाराज हा ग्रंथ 1960 मध्ये प्रसिद्ध झाला. श्री छत्रपती शिवाजी महाराज, मालोजी राजे व शहाजी राजे, गोवळकोंड्याची कुतुबशाही, महाराष्ट्र ऑफ द शिवाजी पिरियड हे त्यांचे इतर ग्रंथ, तर तारीख-ई-इलाही, राजाराम चरितम हे त्यांनी संपादन केलेले ग्रंथ. इतिहास संशोधकांचा पिंड असणाऱ्या बेंद्रे यांनी तुकाराम महाराजांचा कालखंड व जीवन यावरही प्रकाश टाकला. दंतकथांवर आधारित तुकारामांच्या परंपरागत चरित्रांपेक्षा वेगळे चरित्र लेखन करून तुकारामांविषयी अभ्यासाला त्यांनी शास्त्रशुद्ध बैठक दिली आहे. तुकारामांचे संत संगाती, तुकाराम महाराजांची गुरु परंपरा, संत तुकाराम हे त्यांचे विशेष ग्रंथ. असे या इतिहासाचे भीष्माचार्य यांचे दिनांक 16 जुलै 1986 रोजी निधन झाले.